नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्यानधारणा करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी आवश्यक आहे ती या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ध्यान करण्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीचा 2 प्रकारांनी विचार करता येतो. एक म्हणजे पारंपरिक पद्धती आणि दुसरी म्हणजे अपारंपरिक पद्धती. पारंपरिक पद्धतीने ध्यान करण्यासाठी सर्वप्रथम ध्यान करण्यासाठी निवडावयाची जागा कशी असावी याचा विचार करू. आपल्या घरामध्ये जर स्वतंत्र देवघर असेल तर ते देवघर हे ध्यान करण्यासाठी उत्तम स्थान ठरेल. आपल्या इच्छेनुसार तुम्ही तिथे कोणत्याही देवदेवतांच्या प्रतिमा, पुतळे किंवा मूर्ती ठेवू शकता. आपण ध्यान किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी गुरुपदेश घेतलेला असेल तर त्या गुरुचे छायाचित्रसुद्धा तिथे ठेवण्यास काहीच हरकत नाही. आपण जर नित्यपूजा पाठ करीत असाल तर तो तेथे करावयास मुळीच हरकत नाही. फक्त ध्यान आणि नित्यपूजा पाठ या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे समजून घ्या. या तुमच्या नित्यपूजा पाठापूर्वी किंवा नंतर तेथेच ध्यान करावयास हरकत नाही. ध्यान करण्याच्या स्थानी बाहेरचे आवाज ऐकू येऊ नयेत हे उत्तम. पण घरातील दूरदर्शन, रेडिओ किंवा अन्य प्रकारचे आवाज यांचा ध्यान करताना विक्षेप येऊ नये अशी काळजी घ्यावी. आपली ध्यान करण्याची जागा शक्यतो एकाकी असावी. शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या वाहनांचे किंवा अन्य प्रकारचे आवाज शक्यतो ध्यान करताना आपल्याला ऐकू येऊ नयेत हे उत्तम. घरातील लहान मुले किंवा मोठी माणसे यांचे आवाज तुमच्या ध्यानाच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत अशी दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषण नसावे. हे उत्तम शक्य असेल तर आपली ध्यानधारणेची जागा ध्वनी प्रदूषण मुक्त करून घ्यावी. आता आपण पाहणार आहोत ध्यानधारणेसाठी योग्य समय. ध्यानधारणेसाठी त्रिसंध्या समय हा पूर्वाचार्यांनी प्रशस्त किंवा योग्य आहे असे मानले आहे. संस्कृत शब्द संध्या म्हणजे संधिकाल. दिवसाचे 24 तास जर प्रत्येकी 6 तासांचा एक भाग असे 4 विभागात विभागले तर सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 6 वाजता आणि रात्री 12 वाजता असे 4 संधिकाल येतात. या 4ही संधिकाली ध्यानधारणा करावी असे मानलेले आहे. यापैकी मध्यरात्री 12 वाजताचा संधिकाल हा ऐन मध्यरात्री येत असल्यामुळे ध्यानधारणा करणाऱ्यास अतिशय गैरसोयीचा आहे. म्हणून तो संध्यासमय किंवा संधिकाल वगळून अन्य 3ही संध्याच्या वेळी ध्यानधारणा करावी. यासाठी 3 वेळा ध्यानधारणा करणे अधिक प्रशस्त किंवा सोयीचे मानण्यात आले आहे. ध्यानधारणेसाठी अगदी मिनिटांचा हिशोब करण्याची आवश्यकता नाही. आधुनिक कालातील लोकांचे जीवन इतके धावपळीचे व व्यग्रतेचे झालेले आहे की अशा प्रकारचा मुहूर्त पाळणे सहजासहजी शक्य होणार नाही. म्हणून असे म्हणावयास हरकत नाही की या त्रिसंध्यांच्या आगेमागे अर्धा तास म्हणजे संधिकाळ आहे असे मानून ध्यानधारणा करावी. दिवसातून एकदाच ध्यान करावयाचे असेल तर तुम्ही ठरविले तर सकाळी सकाळी ध्यान करावे हे उत्तम. पण ही सकाळची वेळ जर आपल्याला सोयीची वाटत नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणाने सकाळी ध्यान करणे जमणार नसेल तर सायंकाळी ध्यानधारणा करावी. आधुनिक काळात सकाळ संध्याकाळ असे 2 वेळा ध्यान करणे सोयीचे ठरते. कारण मध्यान्ही म्हणजेच दुपारी 12 वाजता ध्यान करणे गैरसोयीचे ठरते. कारण नोकरी करणाऱ्यांना किंवा अन्य प्रकारचे कामकाज करणाऱ्यांना असे मध्येच काम थांबवून ध्यान करणे शक्य नसते. म्हणून आधुनिक काळात असे सकाळ संध्याकाळ ध्यान करणे अधिक सोयीचे ठरते. पहाटेच्या वेळी जेव्हा पूर्ण उजाडलेले नसते आणि पूर्ण अंधारही नसतो अशा वेळेला ब्राह्ममुहूर्त असे म्हणतात. सूर्योदयापूर्वी अंदाजे 20 ते 40 मिनिटे या कालाला ब्राह्ममुहूर्त अशी संज्ञा आहे. या ब्राह्ममुहूर्तावर ब्रह्मोपासना करावी. यावेळी निसर्ग अतिशय शांत झालेला असतो. सर्वदूर प्रसन्नता असते. हा काळ ध्यानधारणेसाठी अतिशय उत्तम असतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी पहाटे 4 वाजता उठून 4 ते 6 या काळात ध्यानधारणा म्हणजेच ब्रह्मोपासना करावी. त्यानंतर आपण बघणार आहोत शरीर शुद्धी व ध्यान. ध्यानधारणा करण्यापूर्वी किमान 3 तास तरी काहीही खाऊ नये. शौच, मुखामार्जनादी शरीरशुद्धी क्रिया केलेल्या असाव्यात. एक भांडेभर थंड पाणी प्यावयास हरकत नाही किंवा दूध किंवा अन्य पदार्थ घ्यावयास हरकत नाही. पण द्रव पदार्थसुद्धा माफक प्रमाणातच घ्यावेत. मद्य मांसादी सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे. शरीराची अंतशुद्धी म्हणजेच मूत्र, शौच विसर्जन नीट झालेले नसेल तर ध्यानधारणेत विक्षेप येतो. मन केंद्रित होऊ शकत नाही. अशा प्रकारे शरीरशुद्धी केल्यानंतर मगच ध्यान करावयास सुरुवात करावी. ध्यानधारणेपूर्वी स्नान करावे.
ध्यानधारणेला प्रारंभ करण्यापूर्वी स्नान करणे अतिशय चांगले असते. स्नानामुळे शरीर किंवा मन दोन्हीही शांत होतात. पण स्नान केल्याशिवाय ध्यानधारणा करू नये असे मानण्याचे कारण नाही. हवामानाप्रमाणे आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसार प्रत्येकाने त्यासंबंधी निर्णय घ्यावा. परंतु जर देवघरात बसून ध्यान करावयाचे असेल तर स्नान मात्र करूनच ध्यान करावे अशी प्रथा आहे. आता ध्यान करताना वस्त्रे कोणती असावीत? तर ध्यान करावयाचे असेल तेव्हा स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत. आदल्या दिवशी झोपताना वापरलेले किंवा शौचादी क्रिया करताना वापरलेले कपडे ध्यान करताना वापरू नयेत. असे कपडे पूजापाठ करताना सुद्धा वापरीत नाहीत. अर्थात हे कपडे धुवून वाळविल्यानंतर शुद्ध होतात व ते वापरावयास हरकत नाही. लघुशंका करताना पाणी घेऊन जावे, मग तेच कपडे ध्यान करताना वापरावयास हरकत नाही. जड व अगदी घट्ट बसणारे कपडे ध्यान करताना वापरू नये. कपडे स्वच्छ, सैलसर व आरामदायी असावेत. नेमके कोणते किंवा कोणत्या प्रकारचे कापडे वापरावेत ते देशकाल, परिस्थिती आणि ऋतू यावर अवलंबून आहे. आपल्या देशात बहुधा धोतर आणि उपरणे ही वस्त्रे अतिशय चांगली वाटतात. लंगोट किंवा योग्य त्या प्रकारची अंतवस्त्रे असावीत. पायजमा व झप्पा किंवा सैलसर असा शर्ट घालाव्यास हरकत नाही. स्त्रियांनी साडीचोळी वापरणे सोयीचे असते, पण ज्यांना साडीचोळी नेसण्याची सवय नसते त्यांनी सलवार कमीज असा पोशाख करावयास हरकत नाही. अतिशय घट्ट कपडे नसावेत, तसेच थंडीने कुडकुडायला होईल असे कपडे नसावेत. थोडक्यात असे म्हणता येईल की कपड्यामुळे व्यक्तीला कोणत्याही प्रकारे असुखकारक वाटता कामा नये. त्यानंतर पुढची गोष्ट महत्त्वाची आहे, ध्यान व नियमितपणा. ध्यानधारणा करणाऱ्याने रोज एकाच वेळी म्हणजे ठरलेल्या वेळी ध्यानधारणा करणे हे सर्वात उत्तम. ध्यान करण्याची वेळ व जागा नेहमी एकच असावी. असे केल्यामुळे त्या व्यक्तीला त्या जागेची व वेळेची सवय लागते. क्वचित कधीतरी किंवा प्रवासात असताना किंवा परगावी किंवा परठिकाणी असताना ध्यानाची जागा बदलावी लागते. त्याला इलाज नाही असा अपवाद करणे अटळ असते, पण अपवाद हा नियम ठरू नये अशी काळजी घ्यावी. ध्यानधारणेसाठी आसन कसे असावे? तर ध्यान करण्यासाठी नेहमीच खाली जमिनीवर बसण्याची प्रथा किंवा परंपरा आहे. जमीन कसलीही असली तरी चालेल, म्हणजे सिमेंट व संगमरवर किंवा साधी फरशी असलेली जमीन असली तरी चालेल. या जमिनीवर चटई असावी, त्यावर घोंगडी किंवा अन्य लोकरी वस्त्र चौघडी करून घालावे. अशी चौघडी सरळ फरशीवर घातली तरी चालेल. त्या चौघडीवर स्वच्छ धुतलेला पंचा किंवा टॉवेल घालावा, मात्र गादीवर बसू नये. ध्यान करण्यासाठी बसावयाचे आसन अगदी घट्ट किंवा स्थिर जागेवर असावे. ध्यान करण्यासाठी वापरावयाची आसनेही विकत मिळतात. असे आसनसुद्धा वापरावयास हरकत नाही. तर आता आपण ही पाहिली ध्यान करण्यासाठीची पूर्वतयारी. आता आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये ध्यानधारणा काय आहे, ती कशी करता येईल त्याबद्दल विवेचन करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.